विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत व्हीटस्टोन्स ब्रिज किंवा याला व्हीटस्टोन्स नेटवर्क असं म्हटलं जातं. हे जे व्हीटस्टोन्स ब्रिज हे आहे, इट इज ओरिजिनली डेव्हलप्ड बाय ए चार्ल्स व्हीटस्टोन आणि त्याचा जो टाईम पिरियड आहे दॅट इज 1802 to 1875. आता याचा उपयोग काय, तर टू मेजर द व्हॅल्यू ऑफ अननोन रेजिस्टन्स. म्हणजे जो अननोन रेजिस्टन्स एखादा डिटरमाइन करायचा असेल तर त्याच्यासाठी व्हीटस्टोन्स ब्रिज वापरलं जातं. आणि कॅलिब्रेशन जर करायचं असेल, ॲमीटर, व्होल्टमीटर अशी जी मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहेत त्यांचं कॅलिब्रेशन करण्यासाठी सुद्धा या व्हीटस्टोन्स ब्रिजचा उपयोग केला जातो. आता या व्हीटस्टोन्स ब्रिजमध्ये काय आहे, तर 4 रेजिस्टन्सेस आहेत, दॅट इज पी, क्यू, आर आणि एस. असे हे 4 रेजिस्टन्स आहेत. याच्यामुळे एक क्वाड्रिलॅटरल फॉर्म होतो, दॅट इज ए बी सी डी असा हा क्वाड्रिलॅटरल आहे, ए बी सी डी. आणि ज्याच्या ज्या आर्म्स आहेत त्या रेजिस्टन्सने दाखवले आहेत, रेजिस्टन्स पी, क्यू, आर आणि एस अशा. आता याच्यामध्ये ही जी 2 डायमेट्रिकली अपोजिट आहेत पॉईंट्स, कुठले ए आणि सी, याच्यामध्ये काय केलेलं आहे तर एक सेल आणि एक की सिरीजमध्ये जोडलेली आहे. आता हा सेल जो आहे त्याची EMF E इतकी आहे असं म्हटलं जातं. त्याचबरोबर बी आणि डी हे जे 2 डायमेट्रिकली अपोजिट पॉईंट्स आहेत याच्या अक्रॉस एक गॅलॉनोमीटर जोडलेला आहे. हा गॅलॉनोमीटर काय करतो, तर ज्यावेळी एका गॅलॉनोमीटरमधून करंट फ्लो झाला तर तो आपलं डिफ्लेक्शन दाखवतो. म्हणजे हे जे डिफ्लेक्शन ऑफ द गॅलॉनोमीटर आहे दॅट इज करंट फ्लोज गॅलॉनोमीटर शोज द डिफ्लेक्शन. आता हे जे डिफ्लेक्शन आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट असतं. जितका जास्त करंट तेवढं जास्त डिफ्लेक्शन तो दाखवतो. डिफ्लेक्शन कमी असेल तर करंट कमी फ्लो आहे, म्हणजे तो करंट डिटेक्ट करायचं काम करतो असं आपण म्हणतो. तर हे ABCD असा हा क्वाड्रिलॅटरल म्हणजे व्हीटस्टोन्स ब्रिजमधले 4 रेजिस्टन्सेस पी, दॅट इज पी, क्यू, आर आणि एस असे आहेत. आता जो गॅल्व्हॅनोमीटर आहे याचा इंटरनल रेजिस्टन्स जी इतका आहे असं आपण म्हणतो. आता आपण काय करणार आहोत, तर ही की क्लोज करणार आहोत आणि ही की क्लोज केलीत की याच्यातून करंट फ्लो होतो, दॅट इज फ्रॉम द पॉझिटिव्ह टर्मिनल. किती आहे, तो I इतका करंट फ्लो होतो. तो ए या ठिकाणी येतो. ए या ठिकाणी आल्यानंतर त्याचं स्प्लिटिंग होतं असं आपण म्हणतो, दॅट इज I1 फ्लोज थ्रू रेजिस्टन्स पी आणि I2 फ्लोज थ्रू द रेजिस्टन्स एस. म्हणजे अकॉर्डिंग टू द किर्चॉफ्स फर्स्ट लॉ जेवढा करंट येतो तेवढा तो बाहेर टाकला जातो. तर त्याच्यासाठी आपण असं लिहू शकतो दॅट I इज इक्वल टू I1 प्लस I2. दॅट इज व्हॉट इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोईंग करंट फ्रॉम दॅट जंक्शन. त्यानंतर हा जो I1 आहे तो पुढे बी या ठिकाणी येतो आणि बी या ठिकाणी आला की यातला काही पार्ट दॅट इज द पार्ट IG दॅट फ्लोज थ्रू व्हॉट द गॅल्व्हॅनोमीटर आणि रिमेनिंग पार्ट काय होतो दॅट इज I1 मायनस IG. इट फ्लोज थ्रू व्हॉट द रेजिस्टन्स Q. त्यानंतर काय होतं, हा जो I2 आहे इट फ्लोज थ्रू S ॲट D तो येतो आणि इकडून येणारा जो IG आहे तोही D या ठिकाणी येतो आणि इथून पुढे तो परत C कडे जाताना दॅट इज थ्रू R काय होतो, तर तो IG आणि I2 यांची ॲडिशन होते, दॅट इज I2 प्लस IG. हा कुठंपर्यंत येतो, या ठिकाणी येतो. म्हणजे C आणि C या ठिकाणी हे दोन्ही एकत्र येतात आणि परत काय होतो, तो I होऊन परत निगेटिव्ह टर्मिनल ऑफ दी सेलला येतो. तर अशा प्रकारे जितका करंट हा पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणून बाहेर जातो तेवढाच कुठे आला पाहिजे, टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ दी सेल आला पाहिजे. आता याच्यामध्ये आपण एक स्पेशल केस आपण इथे काय करणार आहोत, तर या जे लूप्स आहेत या लूप्सना आपण किर्चॉफ्स फर्स्ट लॉ प्रमाणे ही इक्वेशन लिहिणार आहोत. तर यातलं पहिलं जे लूप आहे फॉर ए लूप कुठला आहे बघा, तर ABCDA असं हे लूप आहे. तर इथं जर बघितलं आपण तर हे असं दिसतं, म्हणजे हे क्लॉकवाईज डायरेक्शन आपण ट्रेस करणार आहोत. म्हणजे इथे हे जे ट्रेसिंग ऑफ द लूप आहे हे क्लॉकवाईज आहे आणि या लूपसाठी आपण काय वापरणार आहोत, किर्चॉफ्स सेकंड लॉ वापरणार आहोत. आता किर्चॉफ सेकंड लॉ काय आहे, तर डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग याच्या दिशेनं जर करंट असेल तर पोटेन्शियल अक्रॉस दॅट रेजिस्टन्स इज निगेटिव्ह.
आणि जर अपोजिट डायरेक्शन करंट असेल तर पोटेन्शियल अक्रॉस दॅट रेजिस्टन्स इज पॉझिटिव्ह. ओके, मग आपण सुरुवातीला बघूया ए टू बी किती पोटेन्शियल आहे. तर I1P इतकं पोटेन्शियल आहे, पण हे करंट जो आहे तो इन द डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग नसल्यामुळं आपण काय लिहिणार आहोत, त्याला मायनस लिहिणार आहोत. त्यानंतर ॲट पॉईंट बी IG आणि हा G हे इतकं पोटेन्शियल आहे, दॅट इज IG इंटू G. हा IG वन्स अगेन इन द डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग, त्यामुळे आपण हे पोटेन्शियल काय घेतो, निगेटिव्ह घेतो. आता डी पासून ए इकडं आपण येणार आहोत. तर हा I2 आहे, इट इज द अपोजिट डायरेक्शन ऑफ एस आहे, त्यामुळं हे जे पोटेन्शियल आहे हे पॉझिटिव्ह घेणार आहोत. दॅट इज वॉट I2 इंटू वॉट एस, and this is equal to what 0. This is equation number 2. ओके, आता पुढचा जो लूप आहे दुसरा लूप, फॉर ए लूप कुठला आहे बघा, तर बी सी डी जी आणि हा बी. आता इथं हा बी सी डी जी आणि बी म्हणजे परत हे ट्रेसिंग काय झालं, क्लॉकवाईज झालं, लक्षात ठेवायचं. आणि या क्लॉकवाईज ट्रेसिंगमध्ये सुरुवातीला जो घेणार आहोत तो अलॉंग बी सी घेणार आहोत. तर हे जे पोटेन्शियल आहे, डायरेक्शन ऑफ करंट इज इन द डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग, दॅट इज मायनस I1 मायनस IG इंटू रेजिस्टन्स, दॅट इज द पोटेन्शियल. त्यानंतर दुसरा आहे तो इथे येणारा सी डीच्या अक्रॉस. तर इथं I2 प्लस IG आहे, पण तो अपोजिट टू आहे ट्रेसिंगच्या, त्यामुळे तो प्लस घेणार आहोत. दॅट इज I2 प्लस IG इंटू वॉट दॅट R. आणि हा परत इथून डी टू बी हा IG इतका आहे पण अपोजिट डायरेक्शन, त्यामुळं यांची बेरीज काय घेणार आहोत आपण, तर हे असं दाखवणार आहोत आपण. तर ही 3 इक्वेशन्स आपण या लूपसाठी वापरतो आणि याच्यावरून आपण काय करतो, तर अकॉर्डिंग टू वॉट दी किर्चॉफ्स लॉ वापरून आपण ही इक्वेशन्स लिहिलेली आहे. आता यात स्पेशल केस काय करूया आपण, तर फॉर अ स्पेशल केस दॅट गॅल्व्हॅनोमीटर शो झिरो डिफ्लेक्शन असं म्हणतो आपण. म्हणजे या गॅल्व्हॅनोमीटरमधून जाणारा जो करंट आहे कुठला आहे, तो IG, तो किती आहे, 0. आणि अशा वेळी हा जो आहे हा काय करत नाही, गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्शन दाखवत नाही, दॅट इज इट शोज झिरो डिफ्लेक्शन और इट इज ऑल्सो कॉल्ड वॉट दी नल डिफ्लेक्शन. आणि मग अशा वेळी जी कंडिशन आहे त्याला आपण बॅलेन्स्ड कंडिशन म्हणतो. आणि ह्या बॅलेन्स्ड कंडिशनमध्ये काय असतं, तर जो करंट पी मधून येतो तो सरळ कुठे जातो, क्यू मध्ये जातो. म्हणजे आयजीतून जाणारा करंट काय होतो, 0 दाखवला जातो इथं. आणि ही जी आहे ही बॅलेन्स्ड कंडिशन, म्हणजेच हे सर्किट आहे हे बॅलेन्स्ड झालं असं आपण म्हणतो, किंवा हे जे नेटवर्क आहे हे बॅलेन्स्ड नेटवर्क झालं असं म्हणतो आपण. आता ही जी कंडिशन आहे ती इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3ला आपण पुटअप करणार आहोत. म्हणजेच हे पहिलं जे इक्वेशन आहे दॅट इज मायनस I1P मायनस IG इंटू जी दॅट इज 0, कारण IG इथं 0 घेतला आहे, प्लस काय करतो आपण I2 इंटू एस दॅट इज इक्वल टू वॉट 0. हे इक्वेशन आपण असंही लिहू शकतो, दॅट इज I1P हा मायनस आहे आणि मग हा मायनस पलीकडे आला तर प्लस होईल, पण लिहिताना मी तो इकडंच लिहितो या बाजूला. दॅट इज I1P इज इक्वल टू I2S. याला इक्वेशन नंबर काय म्हणूया आपण, 4 म्हणूया. आता हीच IG ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 3 मध्ये आपण पुटअप करूया. याच्यामध्ये काय येतं बघूया. तर इट इज I1 मायनस IG दॅट इज IG 0, हा 0 पुटअप करा, दॅट इज Q असं म्हणून याला मल्टिप्लाय बाय प्लस हा I2 हा प्लस 0 इंटू R आणि प्लस IG इंटू G, IG 0च आहे, दॅट इज इक्वल टू 0. हे जे इक्वेशन आहे आपण कसं लिहू शकतो, दॅट इज मायनस I1Q प्लस I2R दॅट इज इक्वल टू वॉट 0. आणि हेच इक्वेशन आपण असं लिहितो की हा पलीकडे नेला तर तो पॉझिटिव्ह, पण लिहिताना मी इकडे लिहितोय तो आहे तसाच, दॅट इज वॉट I1Q इज इक्वल टू वॉट I2R. आणि हे जे इक्वेशन आहे याला आपण इक्वेशन नंबर काय म्हणूया, 5. आता ही आपल्याला इक्वेशन 4 आणि 5 मिळालेली आहेत. काय करूया, इक्वेशन 4
डिवायडेड बाय इक्वेशन 5 यांची काय घेऊया, डिव्हिजन घेऊया इथे, म्हणजे लक्षात येईल आपल्याला. दॅट इज व्हॉट I1P डिवायडेड बाय व्हॉट I1Q इज इक्वल टू I2S डिवायडेड बाय I2R. इथं काय होईल, हे I1 गेट्स कॅन्सल, I2 गेट्स कॅन्सल्ड. जे शिल्लक राहतं ते आपण पुढे लिहिणार आहोत. दॅट इज व्हॉट P अपॉन Q is equal to S upon R. That is what the balance condition for the Wheatstone's network. असं हे आपण इक्वेशन लिहितो. दॅट इज द इक्वेशन नंबर 6. म्हणजे हे जे इक्वेशन 6 आहे दॅट इज कॉल्ड व्हॉट द बॅलन्स इक्वेशन ऑर बॅलन्स कंडिशन फॉर द Wheatstone's नेटवर्क. आता या Wheatstone's नेटवर्कमध्ये 4 रेजिस्टन्सेस आहेत. दॅट इज P, Q, R आणि S. आता यापैकी जर एक अननोन असेल तर आपण काय करू शकतो की तो जो एक अननोन आणि 3 नोन रेजिस्टन्स मिळून आपण जो अननोन रेजिस्टन्स आहे तो इथे काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. म्हणजे इन द बॅलन्स्ड कंडिशन दॅट P, Q, R आणि S हे एकमेकाच्या प्रपोर्शनमध्ये असतात आणि आपण त्याच्यासाठी जे इक्वेशन लिहिलेलं आहे दॅट इज P अपॉन Q इज इक्वल टू S अपॉन R. and this is nothing but what the balance condition for the Wheatstone's network. म्हणजे इथून पुढं बऱ्याच ठिकाणी आपण याची ॲप्लिकेशन्स बघणार आहोत आणि त्या ॲप्लिकेशन्समध्ये आपण काय करणार आहोत तर बॅलन्स कंडिशन ही आहे ही दाखवणार आहोत. दॅट इज P अपॉन Q इज इक्वल टू S अपॉन R. दॅट इज द रेजिस्टन्सेस दे आर इन प्रपोर्शन विथ इच अदर. आणि मग ही जी बॅलन्स कंडिशन आहे ही ज्यावेळी आपण मीटर Wheatstone's ब्रिजची ॲप्लिकेशन पाहणार आहोत त्यावेळी याचा परत उपयोग करणार आहोत. त्याचबरोबर किर्चॉफ्स लॉज याचाही उपयोग आपण तिथे करणार आहोत. तर अशा प्रकारे हे Wheatstone's ब्रिज आणि त्याची बॅलन्सिंग कंडिशन आज आपण इथे पाहिलेली आहे. ओके, थँक्यू. थांबूया इथंच आपण आज.